नमस्कार. आज आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण 5 ठेवी अभ्यासणार आहोत. प्रकरण क्रमांक 2 मध्येच आपण कंपनी कोणकोणत्या मार्गाने भांडवल उभा करू शकते हे पाहिलं. त्याचे अर्थ, व्याख्या हे सगळं आपण प्रकरण क्रमांक 2 मध्ये अभ्यासलेले. त्याच्या पीपीटीज आणि पीपीटीच्या अंतर्गत त्याच्या नोट्स मी तुम्हाला यादी दिलेल्या बरोबर. आता या ज्या ठेवी आहेत, ठेवी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. आधी नीट कन्फर्म करा. ठेवी आणि कर्ज याच्यामध्ये फरक आहे. कर्ज म्हणजे काय, आपण मागता क्षणी परत करण्याच्या अटीवर कर्जाऊ घेतलेली रक्कम. कर्जाऊ घेतलेली रक्कम म्हणजे कर्ज आणि विशिष्ट मुदतीत परत करण्याच्या अटीवर घेतलेली रक्कम म्हणजे ठेवी. ठेवी या कर्ज होत नाही. साम्य काय, तर ठेवी आणि कर्ज या दोन्हीवरही व्याज मिळतं. कुठलीही कंपनी, सार्वजनिक संस्था या आपल्या व्यवसायासाठी लागणारं भांडवल उभं करताना पहिला पर्याय भाग विक्रीचा. निरनिराळे भाग बाजारात विकायला काढतात. कर्ज रोखे म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे कर्ज रोखे बाजारात विकायला काढतात आणि त्याचबरोबर जनतेकडून विशिष्ट मुदतीवर परत करण्याच्या अटी आणि व्याज देण्याच्या बोलीवर रक्कम स्वीकारतात. जनतेकडून छोटी छोटी बचत स्वीकारतात, त्याच म्हणजे ठेवी. साधं सोपं उदाहरण आहे. तुम्ही बँकेमध्ये गेलात, तुमचं सेव्हिंग अकाउंट असतं, करंट अकाउंट असतं, फिक्स डिपॉझिट, मुदत ठेव, रिकरिंग डिपॉझिट, आवर्ती ठेव खातं असतं. अशा वेळेस बँक तुम्ही तुमचे पैसे, तुमची बचत तुमच्या खात्यामध्ये ठेवली की बँक वर्षांनी त्याला व्याज देतं. अगदी तसंच कंपन्या या जनतेकडून ठेवी स्वीकारतात बरोबर. हा एक भांडवलात वाढ करण्याचा पर्याय. भांडवल उभारणीचा हा सर्वात स्वस्त मार्ग. अल्प मुदतीसाठी असतो, अगदी 6 महिन्यापासून 36 महिन्यापर्यंत असतो. त्यामुळं आपल्यासारखे जे गरीब ग्राहक आहेत ते जास्त घाबरत नाहीत. बाबा एवढे पैसे ठेवलेत, एवढ्या मुदतीनंतर मिळणार आहेत, त्याच्यावर व्याज मिळणार आहेत. स्वस्त मार्ग आहे आणि भांडवलावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासत नाही. म्हणून कंपन्या या आम जनतेकडून आणि तिच्या सभासदांकडून, संचालक मंडळाकडून, त्यांच्या नातेवाईकांकडून ठेव स्वरूपात रक्कम स्वीकारतात. मग आता या प्रकरणामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत की कोणकोणत्या कंपन्या या ठेवी स्वीकारू शकतात, त्याच्या अटी, शर्ती, सभासद आणि जनतेकडून ठेवी स्वीकारण्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास आपण इथं करणार आहे. त्यातला पहिला मुद्दा ठेवींची स्वीकृती. खालील कंपन्या वगळता ठेवी स्वीकारणाऱ्या इतर कंपन्या. मगाशी उदाहरण दिलं तुम्हाला, बँकिंग कंपनी. दुसरं, ज्या कंपन्यांचा बँकिंग व्यवसाय नाही, नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन. गृहकर्ज पुरवठा कंपनी, हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन. आणि सरकारद्वारे निश्चित केलेल्या अशा कंपन्या ज्यांची यादीच असते भली मोठी, त्यातली इतर कोणतीही कंपनी यांना कंपनी कायदा 2013 कलम 73 ते 76 मध्ये आणि कंपनी ठेवी स्वीकृती नियम 2014 ठेवी स्वीकारण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्देशित केलेल्या अधिकृत सूचना या सर्वांच्या तरतुदींचे पालन करावे लागते. म्हणजे कुठलं कंपनी कायद्याचे पालन करायचं, कंपनी ठेवी स्वीकृती नियमांचं पालन करायचं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत सूचनांचं पालन करायचं आणि त्यानुसार ठेवी स्वीकारता येतात. आता खाली एक तक्ता आहे. या तक्त्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या या सभासद आणि जनतेकडून ठेवी स्वीकारू शकतात हे दाखवलेले आहे. पहा, सभासदांकडून ठेवी स्वीकारायच्या असतील तर खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, पात्र कंपनीशिवाय मगाशी म्हटलं एक भली मोठी यादीच असते पात्र सार्वजनिक कंपन्यांची. त्या पात्र कंपनीशिवाय इतर कंपन्या आणि पात्र सार्वजनिक कंपनी या सभासदांकडून ठेवी स्वीकारू शकतात. जनतेकडून ठेवी स्वीकारायच्या असतील तर फक्त 2च कंपन्या, पात्र सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपनी. खाजगी कंपनी ही तिचे सभासद, संचालक आणि नातेवाईक फक्त यांच्याकडूनच ठेवी स्वीकारू शकते. नियम. सार्वजनिक कंपनी यामध्ये पात्र कंपन्या सोडून सार्वजनिक कंपन्या या सभासद आणि संचालक मंडळाकडूनच
ठेवी स्वीकारू शकते. म्हणजे सेम खाजगी कंपनीसारखं. पात्र कंपनी नसेल तर तिने फक्त सभासद, संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांकडूनच कर्ज ठेवी स्वीकारायची. आणि पात्र सार्वजनिक कंपनी ही मात्र जनतेकडून ठेवी स्वीकारू शकते. सभासदांकडून पण करू शकते, संचालक मंडळांकडून पण ठेवी घेऊ शकते, नातेवाईकांकडून पण ठेवी घेऊ शकते आणि प्लस जनतेकडून पण ठेवी घेऊ शकते. अशा कंपन्या ज्यांची निव्वळ मालमत्ता ही 100 कोटीपेक्षा कमी नाही. निव्वळ मालमत्ता म्हणजे काय? त्या कंपनीचं वसूल भांडवल म्हणजे भाग भांडवल विकून मिळालेले पैसे प्लस मुक्त राखीव निधी प्लस प्रतिभूती म्हणजे कर्जरोखे, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड या सगळ्यांची एकत्रित बेरीज आणि त्यातून वजा न वाटलेला तोटा, अनपेक्षित खर्च, न वजा केलेला किरकोळ खर्च, हे सगळं वजा करून निव्वळ किंमत ही किती पाहिजे? निव्वळ मालमत्ता 100 कोटीपेक्षा कमी नाही. 100 कोटीपेक्षा कमी नाही म्हणजे 99 कोटी जरी असेल, 1 कोटी कमी किंवा 99,99,999 रुपये असतील आणि 1 रुपये कमी असेल तरी ती पात्र सार्वजनिक कंपनी होत नाही. 100 कोटी कमीत कमी 100 कोटी पाहिजेत, मग जास्तीत जास्त किती पण असतं. आणि दुसरी अट होते की जिची वार्षिक उलाढाल ही 500 कोटीपेक्षा कमी, म्हणजे 500 कोटी हा शेवटचा आकडा, कमीत कमी 500 कोटीपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असली पाहिजे. आलं लक्षात? आणि सभासदांच्या सभेत ठेवी स्वीकारण्याबाबत विशेष ठराव संमत केला जातो आणि त्याला मान्यता दिली जाते अशी कंपनी. उलाढाल म्हणजे काय? विशिष्ट काळात विक्रीद्वारे प्राप्त झालेले उत्पन्न. आता पाहूयात ठेवींच्या स्वीकृतीच्या आणि नूतनीकरणाच्या अटी व शर्ती. कंपनी कायद्यानुसार या अटी व शर्ती आहेत, ह्या ॲज इट इज तुम्हाला लिहाव्या लागणार आहेत परीक्षेला. बघा कुठल्या अटीवर शर्ती, नेहमी येणारा प्रश्न आहे ठेवींच्या स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती. समजा आपली कंपनी आणि आपण जनतेकडून, आपल्या सभासदांकडून, नातेवाईकांकडून, संचालकांकडून ठेवी स्वीकारतो. मग आपल्याला कोणकोणत्या अटींचं पालन करावं लागेल? किंवा ऑलरेडी 6 महिन्याची ठेव आपण ठेवलेली एखाद्या कंपनीवर आणि आपल्याला ती अजून वाढवायची पुढचे 6 महिने किंवा वर्षभर वाढवायचं. मग आपल्याला कुठल्या अटीवर शर्ती? नूतनीकरण म्हणजे आहे ती ठेव अजून कालावधीसाठी आपल्याला वाढवायची, तर त्याला नूतनीकरण असं म्हणतात. पहा अटीवर शर्ती कोणत्या? आकडा 1 ठेवींची रक्कम. खाजगी कंपनीसाठी किती रक्कम पाहिजे, सार्वजनिक कंपनीसाठी किती रक्कम पाहिजे आणि पात्र सार्वजनिक कंपनीसाठी किती रक्कम पाहिजे. पहा ठेवींची रक्कम, खाजगी कंपनी आपल्या सभासदांकडून किंवा संचालकांकडून अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 100% ठेव रूपाने रक्कम जमा करू शकते. समजा वसूल भाग भांडवल 100 कोटी आहे, तर तुम्ही 100 कोटी रुपये ठेव रूपाने जमा करू शकता. आलं लक्षात? आणि कंपनी कायद्यात सांगितले खाजगी कंपन्यांनी वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीपेक्षा 100% पेक्षा जास्त ठेव स्वीकारू नये. जेवढं वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधी असेल तेवढीच रक्कम ठेव म्हणून स्वीकारता येते. सार्वजनिक कंपनीला, आता सार्वजनिक कंपनी म्हणजे कुठली? पात्र कंपनी सोडून जिचं नाव त्या लिस्टमध्ये नाही, जिचा निव्वळ नफा हा 100 कोटीपेक्षा जास्त नाही आणि जिची उलाढाल 500 कोटीपेक्षा जास्त नाही, अशी कंपनी पात्र कंपनी सोडून बघा तिने तिचं वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधी ही 25% मर्यादा पूर्वीच पार केलेली असेल तर अशा वेळी कंपनी सभासदांकडून ठेवी स्वीकारता येत नाहीत. वेदांत अमय, सार्वजनिक कंपनीचे काय आहे? जी पात्र कंपनी सोडून जी अपात्र आहे तिने काय करायचं? जेव्हा ठेव रक्कम, वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 25% मर्यादा पूर्वीच पार केलेली असेल तर त्यांना सभासदांकडून ठेवी स्वीकारता येत नाही. म्हणजे त्यांचं वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधी 100 कोटी असेल तर 100 कोटीच्या फक्त 25%च म्हणजे 25 लाख रुपयेच ते ठेवू शकतात, म्हणजे घेऊ शकतात लोकांकडून. आता पहा पात्र सार्वजनिक कंपनीसाठी काय? सभासदांसाठी वेगळा रूल आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी वेगळा रूल आहे.
याच्यामध्ये सभासदांसाठी जर कंपनीने ठेव मर्यादा, वसूल भांडवल व मुक्त राखीव निधी यांची सरासरी 10% ओलांडली असेल तर सभासदांकडून नव्याने ठेवी स्वीकारता येणार नाही. 10%. आणि सर्वसामान्य जनता असेल तर वसूल भांडवल आणि राखीव निधी यांची सरासरी 25% इतकी ओलांडली असेल तर जनतेकडून नव्याने ठेवी स्वीकारता येत नाही. सभासदांना 10% आणि सर्वसामान्य जनतेला 25%. सरकारी कंपनी वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 35% पेक्षा जास्त रकमेचा ठेवी म्हणून स्वीकार करू शकत नाही. वेगवेगळ्या कंपन्यांसाठी वेगवेगळे पर्सेंटेज पहा. ठेवीची रक्कम खाजगी कंपनी वसूल भागभांडवल आणि राखीव निधी 100%, सार्वजनिक कंपनी 25%, पात्र सार्वजनिक कंपनी सभासदांसाठी 10%, सर्वसामान्य जनतेसाठी 25%, सरकारी कंपनी 35%. एवढाच ठेवी म्हणून स्वीकार करू शकते. आता पाहूयात ठेवींचा कालावधी. कोणतीही कंपनी 6 महिन्यांपेक्षा कमी किंवा 36 महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही. ठेवींचे नूतनीकरण करू शकत नाही. बघा, कोणतीही ठेव ही 6 महिन्यांपासून ते 36 महिन्यापर्यंत, म्हणजे 36 म्हणजे किती? 3 वर्ष. किती? 3 वर्ष. तेवढंच तुम्ही काय करू शकता? ठेवीचा कालावधी आणि नूतनीकरण, म्हणजे 6 ते 36 महिन्याच्या कालावधीत तुम्ही नूतनीकरण करू शकता, ठेव ठेवू शकता, तसं दिलं. परंतु विशिष्ट परिस्थिती असते, कंपन्यांची परिस्थिती बदलत असते. व तिच्या अल्पकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवी स्वीकारल्या जातात. ती पण 3 महिन्यांच्या आत त्याची परतफेड करता येत नाही. म्हणजे कमीत कमी 3 महिने ठेव ठेवायचं लक्षात. आणि अशी जर विशिष्ट परिस्थितीतली 3 महिन्याची ठेव जर घ्यायची असेल तर वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 10% पेक्षा ती ठेव ठेवता येणार नाही, घेता येणार नाही. ठीक आहे. आणि विशिष्ट परिस्थितीत ठेवीदारांनी विनंती केली की बाबा खूपच अडचणी, तर ठेव परत केली जाते, तिथं अडवणूक होत नाही. पण ठेव स्वीकारताना काही अटी असतात, त्याच्यात काही रक्कम कापून घेतली जाते, व्याज मिळत नाही, अशा वेळेस ती परत केली जाते. पुढं तिसरी अट, मागता क्षणी न परत करावयाच्या ठेवी. मागता क्षणी परत करावयाच्या ठेवींचा स्वीकार किंवा नूतनीकरण कंपनी करू शकत नाही. आता इथं जो न आहे ना, तो प्रिंटिंग मिस्टेक आहे. मागता क्षणी परत करायच्या ठेवी या अशाच स्वीकार आणि नूतनीकरण कंपनी करू शकत नाही. पुढं सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. ठेवी स्वीकारत असताना परिपत्रकात आणि जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे स्पष्ट नमूद केलेलं असावं. कुठल्याही प्रकारे सभासदांची, जनतेची फसवणूक केली नाही पाहिजे. माहितीपत्रक, परिपत्रक किंवा जाहिरात याच्यामध्ये ती ठेव सुरक्षित आहे का असुरक्षित आहे. सुरक्षित ठेव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार, जरी कंपनी बंद पडली तरी काही कालावधीनंतर मिळणार. पण असुरक्षित ठेव असेल तर मात्र संपलं. आलं लक्षात. सुरक्षित ठेवीसाठी कंपनी आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करते आणि ही ठेव स्वीकारल्यापासून 30 दिवसांच्या आत हा बोजा निर्माण केला जातो, म्हणजे तारण ठेवली जाते मालमत्ता. जरी कंपनी बंद पडली तर ही मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत केले जातात. 5. ठेवींसाठी अर्ज. ठेव स्वीकृतीचा प्रत्येक कंपनीचा विशिष्ट असा छापील अर्ज असतो. हा अर्ज ठेवीदारास दिला जातो, तो भरून द्यावा लागतो. आलं लक्षात. आणि ही जी ठेवीसाठी आणलेली रक्कम ही दुसऱ्या व्यक्तीकडून कर्जाऊ घेतली नाही असं स्पष्ट लिहून म्हणजे निवेदन द्यावं लागतं कुणी? ठेवीदारांनी. संयुक्त नावे. एकाच वेळेस संयुक्त नावानी म्हणजे 2 किंवा 3 व्यक्तींपेक्षा जास्त नावाने किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तीच्या नावाने ठेव ठेवण्याची इच्छा असेल. 3 व्यक्तीपेक्षा जास्त नावाने ठेव ठेवता येत नाही. एकाच वेळेस 1 किंवा 2च ठेवीदारांच्या नावाने ठेव ठेवता येते. अशी ठेव कंपनी स्वीकारू शकते. वारस, नॉमिनी. कायद्यानुसार ठेवीदारास त्याचा वारस नियुक्तीचा अधिकार आहे.
त्याच्या मृत्यूच्या पश्चात ठेवीची रक्कम त्याच्या वारसदारास मिळते. 8. परिपत्रक आणि जाहिरात. जेव्हा कंपनी सभासदांकडून ठेवी गोळा करत असते तेव्हा जाहिरातीत जसं दिलंय, परिपत्रकात जसं दिलंय, त्या नियम, अटी, शर्ती स्पष्ट कंपनीला कराव्या लागतात. बघा, कुठल्याही परिपत्रकात किंवा जाहिरातीत कोणती माहिती असते? तर पहिलं, कंपनीची आर्थिक स्थिती विवरणपत्र. कंपनीला किती नफा झालाय, किती तोटा झालाय, कंपनीचं भांडवल किती, सभासद किती, नफा लाभांश, त्याचं वाटप किती, नव्याने स्वीकारण्यात आलेल्या ठेवीतील सुरक्षित आणि असुरक्षित ठेवींचं प्रमाण, पतमानांकन, संस्थेचे पतमानांकन पात्र कंपनीसाठी, ठेव योजना तपशील, ठेव विश्वस्तांची नावं, जसं कर्जरोखे विश्वस्त असतात तसंच इकडे ठेव विश्वस्त असतात, स्वीकारण्यात आलेल्या मागील ठेवीपैकी देय रक्कम, आधी जी किती ठेवी घेतल्या त्यातल्या किती माघारी दिल्यात याचा तपशील असतो. हे सगळं परिपत्रकात, नियम, अटी, शर्ती परिपत्रकात स्पष्टच करावं लागतं. नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची जाहिरात किंवा जाहिरातीची नोंदणी करणे. वरील तपशिलासह परिपत्रक व जाहिरात तयार झालं की त्याची एक प्रत ही नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करण्यात येते. यावर सर्व संचालकांच्या स्वाक्षऱ्या असतात. त्यानंतर परिपत्रक व जाहिरात प्रसिद्ध करणे. नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद केल्यानंतर कंपनी फक्त 30 दिवसानंतर जाहिरात प्रसिद्ध करत असते. जर कंपनी सभासदांकडून ठेवी स्वीकारणार असेल तर त्यांना रजिस्टर पत्राद्वारे, स्पीड पोस्ट अथवा ईमेलद्वारे परिपत्रक पाठवले जाते. सभासद लांब लांब विखुरलेले असतात, मग पत्र पाठवा स्पीड पोस्टाने किंवा त्यांना ईमेल करा. आम जनतेला ठेवी ठेवण्याबाबत आवाहन करायचं असेल तर जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. जास्त खपाच्या आणि इंग्रजी वृत्तपत्राच्या वर्तमानपत्रातून ही जाहिरात केली जाते. कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय ज्या राज्यात आहे त्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक भाषेत जाहिरात प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. जर महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्रातलं जास्त खपाचं वर्तमानपत्र कुठलं? सकाळ. सकाळमध्ये मराठीतून ती जाहिरात देणं गरजेचं आहे आणि इंग्रजी वृत्तपत्रात इंग्रजीतून जाहिरात देणं गरजेचं आहे. जाहिरातीची मुदत आणि वैधता. परिपत्रक अथवा जाहिरातीची वैधता ही वार्षिक सर्वसाधारण सभा झाली किंवा आर्थिक वर्षाची समाप्ती झाली तर 6 महिन्यांसाठी ग्राह्य धरण्यात येते. जाहिरातीची मुदत किती आहे? वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा आर्थिक वर्षाची समाप्ती झाली की 6 महिन्यांसाठी ते ग्राह्य. यातली जी तारीख अगोदर असेल ती तारीख विचारात घ्यायची. त्याच्यानंतर ठेव विश्वस्तांची नियुक्ती. जेव्हा पात्र कंपनी आणि सार्वजनिक कंपन्या या ठेव स्वीकारतात तर ती ठेव सुरक्षित असावी यासाठी कंपनी एक किंवा अनेक ठेव विश्वस्तांची नेमणूक करते. कंपनी कायद्यानुसार ते बंधनकारक आहे आणि हे जे विश्वस्त आहे हे ठेवीदारांच्या हित संबंधांचे रक्षण करतात. ठेव विश्वस्तास ठेवीदारांची सभा बोलवण्याचा, भरवण्याचा अधिकार असतो. त्यानंतर 10, मालमत्तेवर बोजा, तारण निर्माण करणे. जेव्हा कंपनी आम जनतेकडून सुरक्षित ठेवी स्वीकारते तेव्हा ठेव स्वीकारल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत कंपनीच्या मालमत्तेवर, मूर्त मालमत्तेवर म्हणजे जी दिसतीये, जिला आपण स्पर्श करू शकतो, इमारत, मशिनरी किंवा तयार माल, त्याचा बोजा निर्माण केला जातो म्हणजे ती तारण ठेवली जाते. मालमत्तेचा बोजा हा ठेव विश्वस्ताच्या नावाने निर्माण केला जातो. त्याच्यानंतर ठेव विमा. ठेवीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर विम्याची आवश्यकता भासल्यास कंपनी ठेव विमा घेऊ शकते. जाहिरात प्रसिद्ध केली आणि विमा काढायचा. मग यासाठी ठेवीची रक्कम अधिक व्याज याची एकत्रित बेरीज ₹20,000 पर्यंत असेल तर तेवढ्याच बेरजा इतका विमा उतरवला जातो. त्यानंतर 12, पतपात्रतेचा दाखला मिळवणे. आपण ज्या कंपनीत ठेव ठेवलीये ती कंपनी खरंच विश्वसनीय आहे का, म्हणजे तिची पत काय, ती विश्वास ठेवण्याजोगी आहे का, यासाठी पतपात्रतेचा दाखला प्रत्येक कंपनीला मिळवावा लागतो. आणि काही विशिष्ट कंपन्या आहेत ज्या कंपन्याला पतमानांकन देतात, श्रेणी देतात. यामध्ये कंपनीची निव्वळ संपत्ती, आर्थिक स्थिती, ठेव रक्कम वेळेत परत करण्याची क्षमता यावर ते मानांकन अवलंबून असतं. हा दाखला दरवर्षी ठेव स्वीकारण्यापूर्वी घेणे कंपनीला बंधनकारक असते. एकदा घेतला म्हणजे झाला असं नाही.
तुम्हाला दरवर्षी ठेवी मागवायच्यात ना जनतेकडून, तर तुम्ही पतपात्रता दाखला हा घेतलाच पाहिजे. त्यानंतर 13, ठेव परतफेड राखीव निधी खाते उघडणे. ठेव रक्कम स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीस ठेवीची रक्कम परत करण्यासाठी एका शेड्यूल बँकेत म्हणजे सरकारी बँकेत, सूचित बँकेत स्वतंत्र ठेव परतफेड राखीव निधी खाते उघडावे लागते. मग अट काय? एकूण ठेवीच्या 15% रक्कम दरवर्षी 30 एप्रिल किंवा त्यापूर्वी त्या खात्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. लक्षात, 100 कोटी ठेव मागवली तर त्याच्या 15% रक्कम म्हणजे 15 लाख रुपये हे या राखीव निधी खात्यात 30 एप्रिलच्या आधी दरवर्षी टाकायचं. खात्यातील रकमेचा विनियोग केवळ ठेवीची परतफेड करण्यासाठी केला जातो. सूचित बँक म्हणजे आरबीआय ऍक्ट 1934च्या परिशिष्ट 2 मध्ये ज्या बँकांचा समावेश केलाय त्या बँका, उदाहरणार्थ SBI, बँक ऑफ इंडिया, देना बँक, देना बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, या सगळ्या बँका. आलं लक्षात? 14, ठेव पावती. ठेव घेतली म्हटलं त्याचा पुरावा पाहिजे. पुरावा म्हणजे काय? ठेव पावती. ठेवीदाराकडून ठेवीची रक्कम मिळाली आणि धनादेशाचे शोधन झाले. काही ठेवीदार रोख पैसे देतात, काही चेक देतात. ते मिळाले की 21 दिवसाच्या आत ठेवीदाराला ठेव पावती दिली जाते. याच्यामध्ये ठेवीदाराचे नाव, पत्ता, ठेवीची रक्कम, व्याजदर, ठेवीची परतफेड दिनांक हा संपूर्ण तपशील असतो आणि संचालक मंडळाने ज्या अधिकाऱ्यांना स्वाक्षरी करण्याचा अधिकार दिलाय त्या अधिकाऱ्याची सही आणि कंपनीचा शिक्का असतो. स्वतंत्र ठेवीची नोंदवही केली जाते. 15 बघा, ठेवीची नोंदवही करावी लागते. कोणकोणते ठेवीदार आहेत, त्यांनी किती ठेव ठेवली आहे, ही ठेव नोंदवही असते. 7 दिवसाच्या आत यामध्ये ठेवीदारांच्या नोंदी केल्या जातात. त्यानंतर ठेव विवरणपत्र तयार केले जाते. ठेव स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीला प्रत्येक वर्षी विहित नमुन्यात 30 जून अखेर ठेव विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावं लागतं. यामध्ये सर्व ठेवीदारांची नावे, त्यांनी ठेवलेल्या ठेवी, त्याचा कालावधी, त्याच्यावरचं व्याज हे सर्व लिहिलेलं असतं. आणि 17वा मुद्दा, व्याज. ठेवींची परतफेड ही ठेव मुदत संपण्या अगोदर केली जात असेल तर आरबीआयने निश्चित केलेल्या व्याजदरापेक्षा 1% व्याजदर हा कमी करावा लागतो. एखाद्या ठेवीदाराला अर्जंट गरज भासली आणि त्यांनी मुदतीच्या आधीच ठेव मागितली तर त्याला जो आपण व्याजदर देणार आहे तो व्याजदर 1% पेक्षा कमी दिला जातो. म्हणजे समजा 18%, तर कधी काय होतं, दंड पण आकारला जातो. जर एखाद्या कंपनीने ठेव दिली नाही, ठेवीची मुदत संपली आणि कंपनीने ठेवही दिली नाही, व्याजही दिली नाही, तर मात्र आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्या कंपनीला 18% दराने ठेव परतफेड करायची सूचना देते. म्हणजे तुम्हाला ठेवीवर 12% व्याज मिळणार आहे आणि कंपनी असमर्थ ठरली तुम्हाला वेळेत ठेव परत द्यायला, तर 18% अजून व्याज तुम्हाला त्या ठेवीवर मिळतं. आलं लक्षात? त्याच्यानंतर 18वा मुद्दा, अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार. कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ठेवी स्वीकारण्याच्या व परतफेडीच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करू शकत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कंपनी कायदा आणि कंपनीचे ठेव स्वीकारण्याचे नियम, या नियमानुसारच अटी व शर्ती असतील. त्यात कंपनी परस्पर बदल करू शकत नाही. ठेव विश्वस्त करार आणि ठेव विमा करारानुसारच ठेव स्वीकारण्याबाबतचे परिपत्रक आणि जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर कंपनीकडून ठेवीचा स्वीकार करण्यात येतो. त्यानंतर 19वा मुद्दा, आर्थिक विवरणाबाबत खुलासा करणे. जर कंपनीला संचालकांकडून ठेवी मिळाल्या तर त्याचा खुलासा हा आर्थिक विवरणपत्रकात करावा लागतो. संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांकडून ठेव स्वीकारली असेल तर त्याची माहिती ही बॅलन्स शीटमध्ये सांगणं गरजेचं आहे. आणि लास्ट मुद्दा 20, शिक्षा आणि कारवाई. कंपनीच्या अधिकाऱ्याने कंपनी कायद्यातील तरतुदींचे ठेवी स्वीकारण्याबाबत उल्लंघन केलं, एखादी कंपनी दोषी आढळली, या अटी आणि शर्तीचं पालन झालं नाही तर गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने खास 1999चा ठेवीदार संरक्षण कायदा संमत केलेला आहे. त्यामध्ये कंपनीला दंड, संबंधित अधिकाऱ्याला तुरुंगवास अशा शिक्षा होऊ शकतात. या होत्या ठेवीदाराकडून ठेव स्वीकारण्यासाठी कंपनी कायदा, कंपनी ठेवी स्वीकारण्याचे नियम आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तरतुदी यानुसार अटी व शर्ती.
आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.